आज आम्ही एक थीम शूट करतो जे की वेडिंगचं असणार आहे आणि ते तुम्हाला नक्कीच दाखवतो की कसं असणार आहे आणि आम्ही काय काय मजा करणार आहे. नमस्कार मंडळी, मी सौ स्मिता गौरव शितवल. बऱ्याच दिवसांनी आज ब्लॉग करते, बऱ्याच दिवसांनी तुमच्या समोर येते आणि माझा चेहरा दाखवते. जवळजवळ लग्नानंतरचा हा माझा पहिलाच व्लॉग. तर ब्लॉग बनवायचं कारण असं की आमचा लग्नाचा वाढदिवस आणि त्याला 1 वर्ष पूर्ण होतं आणि हा वाढदिवस मला खूप जास्त स्पेशल करायचा होता. निसर्गाच्या छायेत आणि गडकल्ल्यांच्या खुशी. खूप छान वातावरण. आम्ही इथे मावळामध्येच एक ठिकाण छावणी म्हणून, तर तिथे राहायचं ठरवलं होतं. आम्ही एक दिवस स्टे करणार आहे. ही प्रॉपर्टी, ही जागा आम्ही एन्जॉय करणार आहे आणि ही छावणी म्हणजे निसर्गाच्या कुशीमध्ये आहे. आणि जर सांगायला गेलं तर विसापूर किल्ला आणि लोहगड किल्ला या दोघांच्या मध्ये हे छावणीचं ठिकाण आहे. तर तुम्हाला सुद्धा बघायला खूप जास्त आवडेल. मी आत्ताच जस्ट पोहोचलोय. येऊन मस्तपैकी त्यांनी आमची एंट्री वगैरे केली. जसं की आपण नेहमी बाकी ठिकाणांमध्ये बघत असतो, एकदम राजेशाही थाट आहे आणि हा राजेशाही थाट म्हणजे ह्या छावणीमध्ये आम्हाला अनुभवायला मिळाला. हा दुसरं कुठे नसूनच पुण्यामधीलच मावळ तालुका, इथेच आपल्या पवना नगर धरणाच्या बाजूलाच आहे. आणि तुम्ही लोहगड किल्ल्याच्याच जवळपास येऊन तुम्हाला हे छावणी हे नक्कीच मिळेल. तर तुम्ही नक्की भेट द्या. सांगायला अत्यंत आनंद होतोय की आमचा लग्नाचा पहिला वाढदिवस आणि आम्ही दुसरे कुठे न जाता पुण्यातीलच निसर्ग तुम्हाला कसा दाखवता येईल हा आमचा प्रयत्न आहे. तर छावणीमध्ये भरपूर छान छान असे वाडे, टेंट आहेत आणि या टेंटचं नाव राहुती असं आहे. तर आम्ही ह्या टेंटमध्ये आज स्टे करणार आहे. तर तुम्हाला मी नक्कीच दाखवायला आवडेल की आमचा रूम कसा आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी इथे मांडलं आहे. आपल्या राजांच्या काळामध्ये जसं राहण्याचं ठिकाण असायचं तसंच यांनी ही प्रॉपर्टी उभी केली. आमचा टेंट आहे, तुम्ही नक्की बघा. आज आम्ही एक थीम शूट करतो जे की वेडिंगचं असणार आहे आणि त्याबद्दल बराच काही अभ्यास करून आम्ही इथे आलो आहे आणि ते तुम्हाला नक्कीच दाखवतो की कसं असणार आहे आणि आम्ही काय काय मजा करणार आहे. तर मंडळी, असं काहीचं आमचं शूट इथे चालू आहे. आम्हाला लग्नानंतर एक काहीतरी खास करायचं होतं. लग्नानंतरचा आमचा पहिला वाढदिवस आणि त्यासाठी आम्ही हा स्पेशल मुमेंट आमच्यासाठी क्रिएट करतो आहे. आम्ही पोस्ट वेडिंग करतो असं म्हटलं तरी चालेल. ही पोस्ट वेडिंग अशासाठी केली होती की आमची जी ॲनिव्हर्सरी ही नेहमी लक्षात राहावी. पहिली ॲनिव्हर्सरी पुढेसुद्धा करूच, पण नक्कीच प्रयत्न असेलच आमचा की आता ह्या संसारामधून नवीन नवीन तुमच्यापर्यंत काय पोचवता येईल ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. खूप छान आम्ही छावणीमध्येच हे शूट केलं आहे. तर तुम्हाला हे शूट इन्स्टा पेजवर बघायला मिळेल माझ्या आय.डीवर smita.ढोबळे. तर हा सुंदर असा ड्रेस मला वस्त्रवेड शुभांगी भुईते यांच्याकडून आला होता. त्यांनी सगळं मॅनेजमेंट केलं होतं. फोटोग्राफी राहुल यांच्याकडून केली होती. त्यांचं नावसुद्धा मी खाली मेन्शन करते. तसंच पूर्णपणे माझा मेकअप आणि हेअरस्टाईल अनिकेत मेकओव्हर, त्यांचा पण आय डी मी तिथे खाली मेन्शन करते, त्यांनी केला होता. तर खूप छान असा मेकअप केला होता, खूप छान सपोर्ट केला आहे. तर ह्या पूर्ण टीमचं कौतुक करावं वाटतं की त्यांनी इतका छान सपोर्ट केला आहे. आम्ही लोणावळ्यामध्ये आलो आहे आणि हे छावणीमधलं वातावरण आम्ही एन्जॉय करतो आता खूप जास्त. तर हे सेलिब्रेशन आमचं लग्नाच्या वाढदिवसाचं हे तुमच्यापर्यंत मांडतो आहे. तर कसं वाटतं हे मला ब्लॉग थ्रू किंवा रील थ्रू किंवा कमेंट थ्रू मला नक्कीच पोचवा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्यात. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज डे 2, दुसरा दिवस आणि आज आम्ही काल भरपूर एन्जॉय केला. काल शूट झालं आमचं, सगळं छावणी फिरून आलो आणि आज आमचा जायचा दिवस म्हणजे चेकआउट. तर तुम्हाला सांगायला गेलं तर छावणी खूपच छान ठिकाण आहे.
जसं मी मागे ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं, त्यानंतर आज आपण व्हिडिओ पण करणार आहोत, फिरणार आहोत छान, आणि संध्याकाळी फॅमिलीबरोबर सेलिब्रेशनसुद्धा आहे. तर ब्लॉग कसा वाटतोय आणि तुम्हाला आवडतोय की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि कालचे व्हिडिओज आणि फोटोज आमच्या इंस्टाग्रामवर पाहून नक्कीच फॉलो, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार मंडळी. तर थोडक्यात छावणीबद्दल माहिती द्यायची असं म्हटलं तर माझ्याबरोबर माझे मिस्टर आहेत. नमस्कार. नमस्कार मंडळी. आपण जे माझ्या मागे पाहत आहे तो आहे वाडा, छावणीमधला वाडा. आणि आपल्या उजव्या हाताला जे हे तुम्ही बैलगाडी टाईप पाहताय तर ते रॉयल कार्ट. आपण इथे पण स्टे करू शकतो. आणि त्याच्या मागे जे बॅकग्राऊंडला आपल्याला दिसतोय डोंगर तो आहे विसापूर किल्ला. आणि ह्या साईडला लोहगड. ह्या साईडला लोहगड किल्ला. आपण दोन्ही किल्ल्यांच्या कुशीमध्ये आज काल रात्री स्टे केला होता. आणि हा त्यांचा हायटी एरिया एरिया प्लस शेकोटी वगैरे त्यांनी इथे प्रोव्हाइड केली होती. तसेच ह्या पुढे रस्त्याला जंगल सफारी म्हणून दिली होती, एक घोडेसवारी आणि जंगल सफारी असं दिली होती. आणि पुढेच स्विमिंग टँक पण आहे. असा काहीसा हा स्विमिंग टँकचा परिसर आहे. आता इथे घोडेस्वारी दिली होती त्यांनी. घोडे बांधलेले बागामध्ये. हां, तर मंडळी आजचा आमचा दुसरा दिवस छावणीमधला. आम्ही खूप एन्जॉय केला इथे. यांनी खूप चांगली सर्विस प्रोव्हाइड केली आहे. तसेच इकडचे सगळे लोक एवढे काइंड आहेत की आपल्याला कधी असं वाटणार नाही की आपण दुसऱ्या जागेवर गेलो आहे. हे त्यांचं म्युझियम होतं, जो की काल जेव्हा आम्ही स्टे केला होता तेव्हा त्यांनी 1:30च्या दरम्यान एक शो ठेवला होता. त्या शोमध्ये सगळी माहिती त्यांनी दिली होती. आणि हा एक सगळ्यांना आवडणारा एक क्षण म्हणता येईल. आणि हाच आपला विसापूर किल्ला. अशी काहीशी त्यांची व्यवस्था होती. हे रिसेप्शन. हा अगदी सुंदर असा वेटिंग एरिया. आणि हा काहीसा जेवणाचा एरिया होता. असं बसण्याचं ठिकाण. ही आपली बग्गी जी यांनी प्रोव्हाइड केली की जर तुम्हाला खाली यायचं असेल, वरती जायचं असेल डायरेक्टली, तर कंटिन्युअसली प्रोव्हाइड करत होते. असं काहीचं आपल्या मावळ भागातील खूप सुंदर निसर्गरम्य दिसणारं हे छावणी. आम्ही आज फायनली बाय बाय करतोय. पण नक्कीच पुन्हा येऊ फॅमिलीला घेऊन, कारण खरंच फॅमिली टाईम इथे स्पेंड करण्यासारखं खूप छान ठिकाण आहे. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर ही पूर्ण माहिती मी तुमच्यासाठी ब्लॉग थ्रू आज रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवते. तर नक्की या ठिकाणी या. आपला फॅमिली टाईम, पर्सनल टाईम, आपला कपल टाईम असेल तर तो तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. फ्रेंड्स टाईमसुद्धा इथे एन्जॉय करू शकता. इथे लोहगड तसेच विसापूर किल्ला आहे, दोन्ही पण तसेच निसर्गरम्य ठिकाण. आपलं महाराजांचं दर्शन, पवना धरण आणि लोणावळ्यामधील बरेच ठिकाणं असं आहे जे तुम्हाला माहितीच आहेत की तुम्ही येऊन इथे स्टे करून चांगले चांगले ठिकाणी इथे तुम्ही व्हिजिट करू शकता. तर अशा प्रकारे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आम्ही इथे सेलिब्रेट केली आहे. तर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला पाठवली आहे. तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे मेन्शन करा. रीलसुद्धा आम्ही पोस्ट करतो आहे, तर तिथेसुद्धा आम्हाला तुम्ही मेन्शन करू शकता. आमचा इन्स्टा आय डी इथे खाली दिलेला आहे. तसंच हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून भरपूर लोकांपर्यंत आपले ही जी प्रॉपर्टी आहे छावणी, म्हणजे खूप सुंदर अशी देखीरेखी खूप छान केली आहे त्यांनी. खूप छान मॅनेजमेंट आहे. तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल किंवा कोणाला फ्रेंड्सला पाठवायचं असेल तर नक्की तुम्ही शेअर करू शकता. तर नक्की या, विजिट करा आणि आपल्या पुण्यामधील मावळ तालुक्यामधील हे सुंदर असं ठिकाण नक्की अनुभवा. तसेच हा व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, भरपूर शेअर करा. थँक्यू.